तो मला ट्रेन असं काढून घेणार या साईडला पाहिजे होते हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे। आणि आजचा व्लॉग ना खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। कशाला माहीत आहे? आज आहे आरोहीचा ना बर्थडे आणि प्लीज तुम्ही आरोहीला कमेंट सेक्शनमध्ये विश करा आणि ब्लेसिंग द्या। चला मग आता व्लॉगची सुरुवात करूया। आज काय झालं, आरोहीचा बर्थडे आहे, लेकिन आजचा बर्थडे खरंच मी आयुष्यभर विसरणार नाही असं काहीतरी झालेलं आहे। तुम्हाला सांगते, पुढे व्हिडिओमध्ये बनवून राहा। त्याच्या आधी मी सांगते की आरोहीचा फेवरेट बघा मी काय काय तिला आवडतं ना, मी आज तेच जेवण बनवली होती आणि त्याच्यामध्ये आहे स्वीटमध्ये खीर आहे, चिकन बिर्याणी बनवली, चिकन ग्रेव्ही बनवली। आरोहीला ना मलबार पराठा खूप आवडतं, ते पण मागवली आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला आरोहीचं लुक दाखवते। हे बघा, आरोही सिंपल अँड सोबरमध्ये तयारी झालेली आहे आणि आमच्याकडे कोणच आले नाही बड्डेला असं बोल, तरी आमच्याकडे एवढं मोठं पाऊस चालू आहे ना 3-4 दिवस झाले कंटिन्यू, त्याबद्दल ना कोण आले नाही आहे, त्याबद्दल सिंपलमध्ये केले। फक्त 1-2 रिलेटिव्ज आले होते, त्याच्यामध्ये थोडंसं इथं रील्स काढलो आणि गुडिया तरी आपले ह्याच्यामध्येच असते आणि इथं आरोही वगैरे देवाचं वगैरे प्रणाम म्हणजे नमस्कार करतात आणि गुडियाला तरी आम्ही काय करतो ना मोठे, तिला पण तेच करायचं असतं। आणि मी इथं आमच्या 2 रिलेटिव्हचा वाट बघत होती कधी येतात, कारण की ऑलरेडी 9 वाजले होते आणि केक कापायचं होतं, कारण की पाऊस पण खूपच जोर होतं, त्याबद्दल त्यांनी म्हटलं की आम्ही उशीरनं येतो म्हणून। आम्ही त्याच्यानंतर आले त्यांनी, केक पण आलं आणि बघा तुम्हाला सांगते मी काय प्रॉब्लेम आता हा 11वा बड्डे तिचं आणि तुम्हाला सांगते की काय झालं आहे म्हणून, हे कसं आठवणीत राहणार म्हणून। आमच्याकडे काय झालं, 2-3 दिवस झाले एवढं मोठं पाऊस आहे ना, अजिबात बाहेर पडायचं नावच नाही आहे। मतलब काय झालं, आरोहीचं हे आम्ही बड्डेला ड्रेस पण घेतलो नाही, ही आधी पण एकदा ड्रेस घातली, काय करायचं होतं, ऑप्शनच आहे की एवढं मोठ्याने पाऊस पडायला लागले ना, बाहेर जायचं हेच नाही। आणि दरवेळा आम्ही ना थीम केक बनवतो, तिला काय पाहिजे तसलं, लेकिन ह्यावेळी ते पण नाही झालेलं आहे। कुठलं तिथं बनवून ठेवलं तर तेच उचलून एक चॉकलेटचं केक आणलं, त्याबद्दल थोडं मलाच खूप फील झालं, असं झालं बड्डे म्हणून की काय करायचं, बाहेर जायचं म्हणजे की एवढं कंटिन्यू पाऊस आहे ना, बाहेर जायचं आहे। त्याबद्दल मी म्हटलं की राहू दे गं, तर ॲडजस्ट करायचं, हेच कपडे घाल। आणि ती पण एवढी शानी आहे म्हणायचं की ती पण कायच हे नाही, खुश झाली, राहू दे मम्मा मी हेच ड्रेस घालते म्हणून। त्याच्यानंतर बघा इथं आपण तिला आरती वगैरे करतो। असं कधी पण असं बघा, असं कधी पण तिचं झालं नाही आहे। 10 वर्ष बड्डे झाले, असं पाऊस आला आहे, तिला ड्रेस घेतलो नाही, तिचा थीमचा केक बनवला रे, असं काहीच झालं नाही। लेकिन ह्या वर्षी असं झालं म्हणून ना मी आयुष्यभर हे विसरणार नाही बघा। सगळं फॅमिली हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू आरोही, हॅपी बर्थडे टू यू। चमचा आणू काय? नको जास्त नाही बरोबर, असं त्यांचा हा जाऊ असं देखील त्याचं पण तुम्ही पण बरोबर आला केक, चमचा ठेवला छान। त्याच्यानंतर केक वगैरे कापून झाला, त्याच्यानंतर जेवणाचं जे मला आले होते ना ते पण मला खूपच मदत केले। इथं सगळं जेवण वाढवायला, सगळं प्लेट वगैरे ठेवायला खूप सारे मदत केले बघा। आणि सगळं पण त्याने जेवले, मी इथं सगळं त्यांना पराठा वगैरे गरम करून देत होती। मला खूपच बरं वाटलं की कोणतरी आलं, म्हणजे की एवढं पाऊस होतं ना, मला वाटलं की कोणच येणार नाही म्हणून, थोडंसं मला पण थोडंसं फील झालं होतं, लेकिन तरी पण एवढं पाऊसमध्ये पण आले, त्याबद्दल त्यांना मी थँक्यू म्हणते। ते दुसरे असं रिलेटिव्ह कोणते, आरोहीचा आत्याच आहे। आत्ता इथं बघा 10:30 वाजलेलं आहे, त्यांनी आत्ता जस्टच गेले। आत्ता मी थोडंसं केक घेऊन बसली, थोडंसं राहिलेलं होतं, थोडंसं खाल्ली मी केक आणि त्याच्यानंतर बघा जेवण पण करून घेतली। 2 मी पराठा घेतली, त्याच्यामध्ये एकच घ्यायला की मी एवढं दमली होती ना, मला नको झालं होतं, तेवढंच मी एक पराठा खाल्ली। चला मग हा व्लॉग मी इथंच एंड करते। प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला उद्या भेटू एक नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक